आता मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे ॲज अ ग्रामीण भागामध्ये. आई वडील कामावरती जातात किंवा आईला स्वयंपाक करायचा असतो, त्यामुळे ती लहानपणी त्या मुलाच्या हातात मोबाईल देते. ते व्हिडिओ कॉलची स्क्रीन त्या बाळाला तुम्ही 15 दिवसाच्या आत दाखवताय, तर बाळाला काय दिसणार आहे? पहिल्यांदा मोबाईल दिसणार. मोबाईल ही चांगली पण गोष्ट आहे, आशीर्वाद पण आहे आणि शाप पण आहे. आपल्याला आशीर्वाद घ्यायचा का शाप घ्यायचा हे आपल्या हातात आहे. ज्यावेळेस इकॉनॉमिकली स्ट्रेस येतो ती एक गोष्ट असू शकते, किंवा रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप झाल्यानंतर, की ब्रेकअप झाल्यानंतर काय होतं की दोघांना पण स्ट्रेस येतो, पण मुली रडून मोकळ्या होऊ शकतात. तसं मुलांना नाही करता येत. त्यांना समाजाने सांगितलेले तू रडू शकत नाही. त्या ट्रेनिंग्स घेतल्यानंतर जो काही बदल होतो, त्या बदलासाठी ट्रेनिंग सेंटर खूप छान हेल्प करतं. आणि काउन्सिलिंग सेंटर हे तुम्हाला शून्यातनं वर आणण्यासाठी हेल्प करतं ॲज अ पर्सनल म्हणून. नमस्कार मंडळी, मी प्रवीणा तुमचं स्वागत करत आहे नवरात्र विषय शक्ती कथा या पॉडकास्टमध्ये. नवरात्र म्हणजे नवी सुरुवात, नवी शक्ती. आज आपल्यासोबत आहे गायत्री काउन्सिलिंग सेंटर आणि गायत्री ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका गायत्री थोरात. चला तर मग त्यांच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्ते मॅम. नमस्ते. आपल्या श्रोत्यांसाठी सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय करून द्याल? नमस्कार, माझे नाव गायत्री आणि नसेब थोरात, फाउंडर ऑफ गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर. मी एक सायकोलॉजिस्ट आहे, NLP प्रॅक्टिशनर, NLP कोच आणि लाईफ कोच म्हणून काम करते. सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हणून पण आता संगमनेरमध्ये जस्टली काम सुरू केलेलं आहे. काउन्सिलिंग आणि लाईफ कोचिंग याची सुरुवात कशी केली? सायकोलॉजी आणि किंवा काउन्सिलिंग हा वेगळा पार्ट येतो आणि लाईफ कोचिंग हा पूर्णपणे वेगळा पार्ट येतो. पण एक टूल असतो ना, की बाबा एक जर आपण काउन्सिलिंग करतोय किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून काम करतोय, तर ते टूल आपल्याकडे असायला पाहिजे ॲज अ लाईफ कोच. काउन्सिलिंग ही पूर्णपणे वेगळा पार्ट आहे. ॲज अ ते माझी जे जर्नी स्टार्ट झाली ॲज अ बॅचलरपासून मी सायकोलॉजीमध्ये माझी जर्नी स्टार्ट केली. आणि सायकोलॉजीमध्ये आपण काउन्सिलिंग हा पार्ट येतो. काउन्सिलिंगमध्ये तुम्ही भरपूर प्रकारे काउन्सिलिंग करू शकतात. करिअर काउन्सिलिंग, एज्युकेशन काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, पुन्हा अजून त्याच्यामध्ये करिअर गायडन्स पण येतं, की जेणेकरून हेल्प होऊ शकते मुलांना किंवा ॲज अ पॅरेंट्सला. ते काउन्सिलिंगमध्ये आहेत. आणि लाईफ कोचिंगमध्ये ॲज अ आपण जे काही ह्युमन लाईफमध्ये बघत आहोत की खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, पण ते प्रॉब्लेम कसे फेस करायचे हे समजत नाही. मग मी बोलू कुणाशी, हा परत एक प्रश्न येतो. तर मग ॲज अ लाईफ कोच किंवा ॲज अ लाईफ कोचचे टूल्स जे असतात, आपण ते ॲज अ लाईफ कोच म्हणून तिथे हे करू शकतो. आता तुम्ही काउन्सिलिंगचे प्रकार सांगितले, तर त्या सगळ्यावर तुम्ही काम करता की पर्टिक्युलर स्पेसिफिक आहे तुमचं काहीतरी? हां, आता मी एज्युकेशन काउन्सिलिंग आणि करिअर काउन्सिलिंगवरती जास्त माझा फोकस असतो, की जेणेकरून पुढच्या पिढी मला घडवायच्या आहे, त्यासाठी मी त्याच्यावरती काम करते. मानसिक आरोग्याबद्दल समाजात जागरूकता कशी निर्माण करता येईल? हां, आता मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं हा खरंच खूप मोठा टास्क आहे ॲज अ ग्रामीण भागामध्ये. कारण ग्रामीण भागामध्ये असं असतं की मी काय वेडा आहे का, मी का जाऊ त्या सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्टकडे. मग ते एक अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी थोडासा कुठेतरी अजून प्रॉब्लेम्स येतात ग्रामीण भागामध्ये. शहरी भागामध्ये बऱ्यापैकी लोकांना माहीत आहे की सायकोलॉजी काय, ॲज अ सायकॅट्रिस्ट काय काम करतो, किंवा ॲज अ लाईफ कोचकडे आपण का गेलं पाहिजे, हे शहरी भागात माहीत आहे. पण ग्रामीण भागामध्ये तेवढा अवेअरनेस नाही आहे अजून. मग त्यासाठी आपण काय करू शकतो? त्याच्यासाठी आता माझी तर सुरुवात झालेली आहे की वेगवेगळे सेमिनार्स घेणं, स्कूल कॉलेजेसमध्ये जाऊन ट्रेनिंग्स घेणं, किंवा आता बऱ्यापैकी माहीत झालं ॲज अ गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर संगमनेरमध्ये स्टार्ट झालं आहे, किंवा ते आपल्याला हेल्प करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या? नवीन जेव्हा स्टार्टअप चालू केला तर भरपूर अडचणी आल्या असतील, तर त्यातला स्पेसिफिक अनुभव सांगा. हो, नक्कीच, की खूप साऱ्या अडचणी आल्या. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जर हे स्टार्ट करायचं आहे तर कसं सुरुवात करायला पाहिजे, किंवा इथे लोकांना काय प्रॉब्लेम्स आहे. ॲक्च्युली हे मान्यच नाही आहे लोकांना की आम्ही सायकोलॉजिस्टकडे गेलं पाहिजे किंवा एक कोचकडे कोचिंग घेतली पाहिजे किंवा मेंटरशिप घेतली पाहिजे. आम्ही काही चुकीचं करतोय का? आमची लाईफ छान चालू आहे, आम्ही का जाऊ तुमच्याकडे हेल्प घ्यायला? पण मग त्यावेळेस खूप अडचणी अशा आल्या की आमच्यामध्ये काही चुका नाही आहे मॅडम, आम्ही आहोत खूप छान आहोत. पण त्यांना हे माहीत नाही का ते स्टक आहे त्या ठिकाणी. त्यांचं बिलीफ्स तयार झालं आहे की
आम्हाला नाही जायचं आहे. मग नंतर मी सेमिनार स्टार्ट केले, ट्रेनिंग स्टार्ट केल्या, पॅरेंटिंग सेशन्स घेतले जस्ट आपल्या संगमनेरमध्ये. त्याला पण खूप छान रिस्पॉन्स भेटला गावाकडे असूनही. आणि मग बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की मला नाही घ्यायचं आहे. म्हणजे माझ्याकडे एक स्टुडंट आलेला, त्याच्या पॅरेंट्सने त्याला आणलेलं होतं. तो जसा रूममध्ये एंटर झाला तो त्याच्या आईला म्हणतो मी वेडा नाही यांच्याकडे बसायला. आणि त्याला एज्युकेशन काउन्सिलिंग द्यायची होती आपल्याला, त्याची सायकोमॅट्रिक्स आपल्याला करून घ्यायची होती. त्याची आई म्हणे तू वेडा नाही आहे, पण तुला फक्त करिअर गायडन्ससाठी आपण मॅडमकडे आलेलो आहोत. मग हा इन्सिडेंट ज्यावेळेस मी फर्स्ट टाइम माझ्या केबिनमध्ये बसले आणि त्यावेळेस मी हा अनुभव घेतला होता. आणि त्यावर मात कशी केली? म्हणजे ज्या अडचणी येतात तर मग काहीतरी ठरवलं असेल ना की या प्रकारे आपण मात केली आणि त्याच्यातून पण तुम्ही बाहेर पडला असाल, तर तो एक अनुभव शेअर करा. नक्कीच, की ह्या सगळ्या गोष्टी होतच होत्या की रिस्पॉन्स करताना त्यांना वाटायचं आम्ही का जाऊ, किंवा मग भरपूर गोष्टी येत होत्या. माझे फ्रेंड्स मला म्हणत होते ॲज अ काय तू NLP करतीये, काय लाईफ कोच करतीये, बघ आम्ही कसं सेट झालो, जॉब केला. पण मग त्याच्यावरती कुठेतरी मात करायची होती. संगमनेरमध्ये हा अवेअरनेस नव्हता, ती कुठेतरी जिद्द होती मनामध्ये की संगमनेरमध्ये आपल्याला सायकोलॉजीला प्रमोट करायचं आहे किंवा ॲज अ लाईफ कोच, NLP कोच म्हणून यायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेतरी फ्रेंड्स लांब गेले, कुठेतरी रिलेटिव्स लांब गेले. पण एक होतं की माझ्या पाठीशी माझ्या बाबांचा सपोर्ट कंटिन्यू खूप स्ट्रॉंग असल्यामुळे मी या फील्डमध्ये खूप छान राहिले. आणि जस्ट मी ज्यांच्याकडे कोचिंग घेते, माझे मेंटॉर, ते पण खूप छान सपोर्ट करतात, खूप वेगळ्या गोष्टी सांगतात. मग त्यामुळे मला अजून हेल्प झाले. ॲज अ संगमनेरमध्ये खूप छान प्रकारे आता काम चालू आहे. आता लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे आणि ग्रामीण भागात तर नाहीच नाहीये. तर मग त्यासाठी काय करता येईल आपल्याला की लोकांनी यावं? आणि भीती असते एक मनामध्ये की सायकॅट्रिक नको, काहीतरी म्हणजे असं त्यांचं न्यूनगंड असतं, मग ते कसं दूर करता येईल? आता आपण तर ते स्टार्ट केलेलं आहे, सेशन्स आहे, ट्रेनिंग्स आहे. आणि स्वतःला सांगा की मला जर गरज आहे, मी जर स्टक आहे, तर तू वेडा नाही आहे, तू खूप स्ट्रॉंग आहे. पण तुला एकच गोष्ट करायची, हेल्प घेण्यासाठी घाबरायचं नाही आहे. हेल्प जर घेतली तर जिथे तुम्ही 50% करताय तिथे अजून 50%चे ॲड होईल, ते 100% होणार आहे. आणि मग विचार करा ती ग्रोथ किती भारी असणार आहे, वाहवाली मुवमेंट्स होणार आहेत तिथे. मग त्यासाठी हेल्प घ्यायला कमी होऊ नका. आणि हेल्प जर तुम्ही घेतली तर मजा तर वेगळीच असणार आहे. आणि वेड्यांनीच काउन्सिलिंग करायची किंवा सायकॅट्रिस्टकडे जायचं किंवा सायकोलॉजिस्टकडे जायचं असं नाही आहे. प्रत्येकजण हेल्प घेऊ शकतो आहे. आणि ती वाहवाली मुवमेंट जर एन्जॉय करायची असेल तर नक्कीच हेल्प घ्यायला पाहिजे. आता मानसिक आजार हा म्हणजे खूप जास्त न्यूनगंड समजला जातो, आता तुम्ही सांगितले ते. पण खूप जणांचं असं असतं की फक्त त्यासाठीच का जायचं, काही काहींना फिअर असते, काही काहींना डिप्रेशन असतं, तर त्यासाठीही तुम्ही काउन्सिलिंग करता? हो, मी त्याच्यासाठी पण काउन्सिलिंग करते. हां, फक्त एवढंच असतं ज्यावेळेस खूप जास्त पेशंट हायपर असू शकतो किंवा बाबा काउन्सिलिंगने ते कव्हर होणार नाही आहे सायकोलॉजिस्टकडनं, मग ते हँडओव्हर सायकॅट्रिस्टकडे केलं जातं. सायकॅट्रिस्ट ॲज अ तुम्हाला टॅबलेट्स देतात किंवा त्याच्यावरती अजून काय वेगळा उपचार करू शकतो तो सायकॅट्रिस्ट करतो. आणि सायकोलॉजिस्ट जो असतो तो काउन्सिलिंग थ्रू, थेरपीज थ्रू तुम्हाला कव्हर केलं जातं. आणि ज्यावेळेस सायकॅट्रिस्टकडे जायचं असतं ती केस खूप हाय असते, म्हणजे एन्झायटी असू शकते किंवा मग भरपूर असे प्रकार येतात आमच्या सायकोलॉजीमध्ये पण. मग ते कसे हँडओव्हर करायचे हे ॲज अ काउन्सिलिंगला आल्यानंतर तो सायकोलॉजिस्ट ठरवतो. आणि असं नाही आहे की प्रत्येक माणूस हा वेडाचा असतो आणि तोच येतो. आपल्यासारखे बिझनेसमॅन पण घेऊ शकतात कोचिंग, मेंटॉरिंग, त्या हेल्पनी ते पुढे जाऊ शकतात. आता वरवर तर सगळे चांगले दिसतात, तर त्यामध्ये डिफरन्स कसा कळतो तुम्हाला की ह्याला खरंच गरज आहे? ज्यावेळेस आपला माइंडसेट हा आपल्याला स्वतःला सांगतो की बाबा आपल्याला खरंच हेल्पची गरज आहे, ज्यावेळेस आपल्या बिलीफ स्ट्रॉंग्स होतात किंवा खूप सारे विचार आपल्या मनामध्ये गोंधळ करायला लागतात, कुठेतरी स्टकनेस येतो, अशा वेळेस आपल्याला समजतं की बाबा आपल्याला आता कोचिंगची किंवा मेंटॉरशिपची गरज आहे.
NLP कोच म्हणून तुम्ही काम करताय, येस. तर त्याद्वारे काय बदल झाले त्याचा अनुभव शेअर करा. हो, खूप छान. म्हणजे मी ज्यावेळेस NLP कोच म्हणून संगमनेरमध्ये सर्टिफाय होऊन आले, त्यावेळेस माझी एक केस होती. तर त्या पर्सनचं असं होतं की खूप सारे डिप्रेशनमध्ये गेलेले होते, कोणाशी बोलत नव्हते किंवा खूप साऱ्या गोष्टी होत्या, खूप सारा स्ट्रेस त्यांना आलेला होता आणि खूप छान त्या पोझिशनला काम करताय. तर त्यांना असं झालेलं की आता करायचं काय. आणि माझ्याकडे काउन्सलिंग होतं, माझ्याकडे NLP होतं, माझ्याकडे लाईफ कोच होतं. तर त्यामुळे त्यांना 3 महिन्यामध्ये एवढा छान रिझल्ट भेटला. आता ते स्वतःचं खूप सारं ग्रो केलं आहे त्यांनी स्वतःला. म्हणजे 360 डिग्री त्यांच्यामध्ये चेंजेस झालेला आहे. म्हणजे असे खूप सारे क्लायंट्स आहे की ज्यांच्यामध्ये NLPमुळे चेंज झाला. NLP म्हणजे आपली बॉडी, लँग्वेज आणि माइंडसेटवरती काम करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच तर असतं माणसाला, वेगळं काय पाहिजे नसतं. तर NLP छान काम करते आणि छान रिझल्ट देते. आजपर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे, तर त्यामध्ये अशी गोष्ट घडली आहे का की जी खूप अभिमानास्पद आहे? हो, म्हणजे मी ज्यावेळेस ट्रेनिंग घेऊन आले, म्हणजे खूप सारे ट्रेनिंग्स मी आत्तापर्यंत घेतल्या संगमनेरमध्ये किंवा बाकीच्या एरियाजमध्ये. ज्यावेळेस कुठेतरी अशा येऊन स्टुडंट भेटतात, मॅडम तुम्ही आम्हाला ट्रेनिंग दिली होती आणि माझ्यामध्ये हा शिफ्ट आला. किंवा ऑफिस ट्रेनिंग्स होतात, तिथे कधीतरी भेटतात, मॅडम चेंज झालं. मग ते वाटतं अरे खूप भारी झालं, आपल्यामुळे कोणाच्या तरी लाईफमध्ये चेंज झाला. तो एक अभिमानास्पद आहे. आणि ज्यावेळेस मी ॲज अ लाईफ कोच म्हणून सर्टिफाईड झाले किंवा NLP कोच म्हणून सर्टिफाईड झाले, त्यावेळेसचा मुमेंट माझ्यासाठी खूप भारी होता की मी ॲज अ NLP कोच म्हणून आता मी काम करणारे, एक जबाबदारी माझ्यावरती आली होती. आता काउन्सिलिंगचे तुम्ही प्रकार सांगितलेत, तर पर्सनल, रिलेशनशिप, करिअर काउन्सिलिंग, तर या तिन्हीमध्ये सर्वाधिक गरज कोणत्या काउन्सिलिंगची असते? आता हे तर प्रत्येक एरियाज वेगवेगळा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपलं माइंडसेट आणि आपलं नातं. रिलेशनशिपमध्ये पण तेच येतं की आपलं नातं कसं स्ट्रॉंग ठेवता आलं पाहिजे, ॲज अ ते रिलेशनशिपमध्ये जातं. आणि करिअर काउन्सिलिंगमध्ये काय होतं की आपण सगळ्या गोष्टी बघतो ओव्हरऑल, की बाबा मुलगा खूप हुशार आहे, सगळ्या गोष्टी आहे. पॅरेंट्सचं म्हणणं असतं तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, पण त्या मुलाचा कल खरंच कुठे आहे आपण हा विचार करतो का? मग हे सगळे जे काउन्सिलिंगचे प्रकार आहेत ते कुठे येतात परत? आपल्या स्वतःभोवती फिरतात. आणि आपण स्वतःच्या याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, आपला माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे, तो कुठेतरी हेल्प करतो. आणि महत्त्वाचं असं नाही मॅडम, सगळेच एरियाज खूप महत्त्वाचे आहे आपल्या लाईफमध्ये. आणि ते एरिया जर कव्हर करायचे असेल हेल्पली किंवा स्मूथली जर हँडल करायचे असेल तर त्याच्यासाठी काउन्सिलिंग बेस्ट आहे. मॅम, आजकालची मुलं, लहान मुलांना मोबाईलशिवाय काही होतच नाही. म्हणजे जेवतानाही मोबाईल लागतो, झोपतानाही मोबाईल लागतो. त्याचं रिझन काय असू शकतं? आता त्याच्या पाठीमागे खूप सारे रिझन्स आहे की आई वडील कामावरती जातात किंवा आईला स्वयंपाक करायचा असतो, त्यामुळे ती लहानपणी त्या मुलाच्या हातात मोबाईल देते. किंवा सुरुवात ज्यावेळेस ते बाळ पोटात राहतं ना, तेव्हापासून पण होते. ज्यावेळेस आपण म्हणतो की आई दमली, मग आता आई खूप रिलॅक्सली मोबाईल घेऊन बसते. मग ते बाळ ज्यावेळेस पोटात असतं त्यावेळेस तेव्हापासूनच त्याला ते आवाज सेन्स व्हायला लागतात. ॲज एक तुम्ही आई आहात तर तुम्हाला पण माहीत असेल की ज्यावेळेस ते बाळ पोटात राहतं त्यावेळेस आपण त्याच्यावरती किती प्रेम करतो. तो मुलगा आहे मुलगी हे आपल्याला काहीच जेंडर माहीत नसतं, पण आपण तरीही त्याच्यावरती खूप सारं प्रेम करतो. आणि ते गाण्याचे आवाज म्हणा किंवा आपण एखाद्या फ्रेंडशी बोलत असतो बघा, ज्यावेळेस आपण प्रेग्नेंट असतात तुम्ही, त्यावेळेस त्या प्रेग्नेन्सीमध्ये ज्या व्यक्तीशी बोललेल्या असतात, हजबंडशी बोललेल्या असतात किंवा ज्या क्लोज व्यक्ती, त्या व्यक्तीचा आवाज ते बाळ आहे ना थोडं मोठं झालं त्याला जसे सेन्स येतात तसं तो लगेच जाणवतो त्याला. आणि ते होतं तसं. म्हणजे ॲज अ एक्झाम्पल माझी एक फ्रेंड होती, ती प्रेग्नेंट होती आणि त्या पिरियड्समध्ये तिचे मला कॉल यायचे की गायत्री असं गायत्री तसं. आणि तिचं बाळ आहे ना माझा आवाज आल्यानंतर रिस्पॉन्स देतं, हॅपी मुवमेंट्स करतं किंवा स्माइल करतं. हे मी ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून मी ते ऑब्झर्व केलं. मग तुम्हाला पण ते ऑब्झर्व झालं असेल की कसं असतं ते. आणि मग ते आवाज म्हणा, त्या मोबाईलचा आवाज, ती स्क्रीन, ज्यावेळेस बाळ जन्माला येतं सगळ्यांना आनंद असतो. आत्या, मामा, आई वडील व्हिडिओ कॉल करतात. ते व्हिडिओ कॉलची स्क्रीन त्या बाळाला तुम्ही 15 दिवसाच्या आत दाखवताय, तर बाळाला काय दिसणार आहे पहिल्यांदा? बरोबर, मोबाईल दिसणार. मग तो मोबाईल जर त्याच्यापाशी आहे तर तो कशाला बाकीच्या गोष्टी करेल ना.
आणि ज्यावेळेस ते मोबाईल त्याच्या हातात येतो, जेवताना जर त्याला तुम्ही ते मोबाईलची स्क्रीन दिली, तुम्ही त्याला भरवताय, तर त्याला काहीच गरज नाही, स्वतःच्या हातांनी पण तो जेवणार नाहीये, जेवताना पण त्याला कार्टून लागणार आहे. पण जर हे खूप वाईट गोष्ट आहे की जे मोबाईल घेतात जेवतात, ते जी लाईट्स असते ते हे कमी वयामध्ये त्याच्या डोळ्यांवरती येते, त्याच्या डोळ्यांना त्रास होतो. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, आता मी ज्यावेळेस ट्रेनिंगला जाते त्यावेळेस जवळपास 50% मुलांना चष्माच लागलेले. येस. आणि खूप कमी एजमध्ये. काही काही मुलांना 4 वर्षाचे पण नाहीये तरी असं जाड भिंगाचा चष्मा डोळ्याला असतो त्यांच्या. मग तेच की ते जाड भिंगाचा चष्मा का लागला त्याला? कुठेतरी सुरुवात इथनं झाली ना, की तो मुलगा जन्माला आला त्यावेळेसच त्याला मोबाईल माहित होतं. कोण त्याला माहित करून देतं? ॲज अ पॅरेंट्स माहीत करून देतात. पॅरेंट्सची पण चूक नाही आहे त्याच्यामध्ये, त्यांना पण वर्क असतो. पण त्याच्यासाठी सायकोलॉजिस्ट काउन्सिलरची हेल्प तुम्ही घेऊ शकतात ना, की आम्ही याच्यावरती काय करू शकतो. मुलं मोबाईल ॲडिक्टेड होतात, घाबरण्याचं असं काहीही रिझन नाही आहे. तुम्हाला त्याच्यासाठी हेल्प केली जाऊ शकते ॲज अ काउन्सिलरकडनं, ॲज अ कोचकडनं. आणि ती हेल्प घ्यायला लाजू नका, की बाबा माझा मुलगा मोबाईल ॲडिक्टेड आहे आणि यांना माहीत झाल्यानंतर बाकी सगळ्यांना माहीत होईल. बऱ्याच वेळेस असं होतं की पॅरेंट्स इग्नोर करतात की मोबाईल ॲडिक्टेड असो, लॅपटॉप ॲडिक्टेड असो, पण इग्नोरन्स इतका वाढत जातो की मुलगा नंतर आपण जेव्हा काढून घेतलं त्याच्याकडनं तर तो डिप्रेशनमध्ये जातो. हो, हे खूप जास्त प्रमाण आहे. म्हणजे माझ्याकडे पण काही केसेस आहे अशा की जे मुलं खूप जास्त मोबाईल ॲडिक्टेड होतात आणि थेरपीज म्हणा किंवा काही डिझाईन केल्या जातात काही गोष्टी त्यांच्यासाठी स्पेसिफिक, त्याच्यातनं ते मुलं बाहेर येतात. पण फक्त एवढंच की ते आपल्याला समजलं पाहिजे की आपला मुलगा मोबाईल ॲडिक्टेड होतो आहे आणि लवकर त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मोबाईल ही चांगली पण गोष्ट आहे, आशीर्वाद पण आहे आणि शाप पण आहे. मग आपल्याला आशीर्वाद घ्यायचा का शाप घ्यायचा हे आपल्या हातात आहे. हल्ली तर हे स्कूलमध्ये झालं, पण 15-16 वर्षाची मुलं सुद्धा ड्रग्स ॲडिक्ट झाले आहेत. हो, सध्या याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. ते का झालं असेल असं तुम्हाला वाटतं? त्याचे रिझन्स खूप सारे असतात. म्हणजे ज्यावेळेस मुलं वयामध्ये येतात ते हार्मोनल चेंजेस होतात. हार्मोनल चेंजेस झाल्यामुळे कुठेतरी स्त्री आणि पुरुष एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होतं. मग ते जर आपल्याला घरातनं काही ड्रेस असेल ते एक रिझन असू शकतं, किंवा आर्थिक अडचणी असू शकतात, किंवा असं असतं की माझ्याकडे काही जण येतात, मॅडम आमचं ब्रेकअप झालंय, माझं रिलेशन कुठेतरी स्पॉइल झाले, मी त्याच्याशिवाय किंवा तिच्याशिवाय जगू शकत नाही, अशा वेळेस ड्रिंक करायला लागतात, काहीतरी व्यसन करतात कारण त्या पर्सनना विसरण्यासाठी. किंवा काहींचं असं असतं की पैसा खूप आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण कुठेतरी ॲरोगंटपणा किंवा कुठेतरी स्वतःला सिद्ध करायचं असतं त्या पर्सनला की मी खूप भारी आहे, पण त्या भारीच्या नादामध्ये आपली बॉडी खराब होते हे समजतच नाही. किंवा मग काहीतरी बॅक हिस्ट्री असू शकते की त्यामुळे तो पर्सन ॲडिक्टेड झालाय, किंवा असे खूप रिझन आहे. आपण एक असं स्पेसिफिक नाही सांगू शकत, पण मला जेवढं आतापर्यंत जाणवलं हे सगळे एरियाज आहे की ज्याच्यामुळे मुलं ॲडिक्टेड होऊ शकतात ड्रग्सच्या. पण त्याच्यासाठी पण मुलांनी स्वतःला जर नाही होते, स्वतःकडनं नाही होते हे, तर हेल्प घ्या, लाजू नका. आणि ज्यावेळेस ब्रेकअप होतं त्यावेळेस ऑब्व्हियसली त्यांची सिच्युएशन त्यांनाच माहीत असू शकते, पण एक आहे ज्यावेळेस असं वाटतंय की आपल्याला खूप जास्त त्रास होतोय, अशा वेळेस काय करायचं? ड्रग्स घेणं हे खरंच चांगलं आहे का? नाही. ड्रग्सनी काय होणार आहे? बॉडीवरती इफेक्ट होणार आहे ना. तुमचा हा माइंडसेट झालेला आहे की मी ड्रग्स किंवा दारू घेतले, किंवा ते नवीनच काहीतरी ड्रग्सचे प्रकार आलेले पेन्सिल वगैरे, ते घेतल्यानंतर नशेत जातो माणूस तेवढ्या काळासाठी, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याला बाहेर येतो त्यावेळेस त्याचं डोकं दुखायला लागतं दुसऱ्या दिवशी. हेल्पफुल आहे की त्रास देणार आहे हे आता त्यांनीच ठरवायला पाहिजे. हे तर 15-16 वर्षात झालं, पण आजकालची जी तरुण पिढी आहे 21-22 वर्षाची, त्यांच्यामध्येही ड्रग्सचं प्रमाण खूप जास्त चाललं आहे आणि ते घेतात आणि त्याशिवाय त्यांना होतच नाही. म्हणजे मॅडम ही सुरुवात कुठनं होतं ना, आपण जो पहिलं विचारलं ना की ज्यावेळेस
स्कूल लाईफला येतात ना मुलं, 10वी पासून पुढे ज्यावेळेस जातात तेव्हापासून त्यांना ते ऍडिक्शन स्टार्ट होतं. आणि मग ते कमी होत नाही, ते वाढणार आहे ना ज्यावेळेस ते पुढे जसं जसं त्यांचं एज वाढणार आहे, ते कमी होणं गरजेचं असतं. पण मग एक एक गोष्ट ऍड होत जाते. आता मुलांचंच आपण एक्झाम्पल घेऊ, मुली पण आहे त्याच्यामध्ये, की मुलं आणि मुलींचं सेमच सिच्युएशन असते. ज्यावेळेस इकॉनॉमिकली स्ट्रेस येतो ती एक गोष्ट असू शकते, किंवा रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर, की ब्रेकअप झाल्यानंतर काय होतं की दोघांना पण स्ट्रेस येतो, पण मुली रडून मोकळ्या होऊ शकतात, तसं मुलांना नाही करता येत. त्यांना समाजाने सांगितलेलं आहे तू रडू शकत नाही, त्यामुळे तो ब्रेकअप कुठेतरी स्वतः घेऊन चालतो पुढे, कंटिन्यू करतो. मुलं मग त्याच्यामुळे ते ऍडिक्टेड होतात. मुलींचं प्रमाण आपल्या भागात तरी कमी आहे, पण बाहेर आहे खूप सारे, मेट्रो सिटीज मध्ये तर खूप जास्त आहे. मुली पण मुलांसोबत म्हणतात ना खांद्याला खांदा देऊन आहे, पण खांद्याला खांदा कुठे द्यायचा हे पण आपल्याला माहित असलं पाहिजे. आणि ड्रग्स ऍडिक्टेड होण्याचं रिझन मग ब्रेकअप, इकॉनॉमिकली स्टेज असू शकते, किंवा मग कुठेतरी स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, किंवा मग ऑफिसचा वर्क असू शकतो. यामुळे ऍडिक्टेड होऊ शकतात ते. आता भरपूर बिझनेसमॅन आहे की त्यांना व्यवसाय चालू केलाय, कुठेतरी परत सेटबॅक आलाय, तर तिथून त्यांना कसं बाहेर पडता येईल आणि त्यासाठी काय काय करायला हवं, यासाठी तुम्ही काही सांगाल? नक्कीच. म्हणजे आपण आता बिझनेसमॅन म्हणून काम करतो, आपण त्या खूप साऱ्या जोशने त्या बिझनेसमध्ये येतो, पण ती एनर्जी आपल्यामध्ये असते आणि ती वाहवाली मुवमेंट ज्यावेळेस आपण ते सगळं अचीव करतो त्यावेळेस होतं. आपलं माइंडसेट एकदम रिलॅक्स होऊन जातो की आता माझं सेट आहे, मला आता पुढे काहीच नाही करायचं. पण त्याच सिच्युएशनला कुठेतरी तो ग्राफ खाली येतो परत. मग तिथे थांबणं नाही तर तिथनं परत कसं मोटिवेट झालं पाहिजे, कसं तो बिझनेस स्टेबली परत आपण तोच हँडल केला पाहिजे. असं होतं की बिझनेस आपण एक करतो, तो खाली आल्यानंतर आपण परत कुठेतरी बॅकफुटला जाऊन दुसरा बिझनेस शोधतो किंवा जॉब शोधतो. मग आपलं माइंडसेट, बिलीफ्स तसे तयार व्हायला लागतात, आपण निगेटिव्ह थॉट्समध्ये जातो. पण मग बिझनेस आपण ज्यावेळेस जी एनर्जी घेऊन आलो होतो बिझनेसमध्ये, बिझनेस करताना पण काळीच खूप मोठं लागतं की आपण हाच माइंडसेट घेऊन आलं पाहिजे की बाबा मला एक तर प्रॉफिट पण होणार आहे आणि लॉस पण होणार आहे. लॉस झाल्यानंतर काय करायला पाहिजे, तो बिझनेस कसा ग्रो करायला, त्याच्यासाठी बिझनेस कोच असतात. बिझनेस कोच खूप छान हेल्प करतात आपला बिझनेस पुढे नेण्यासाठी. आणि ज्यावेळेस असं वाटतंय की स्ट्रेस आलाय, हेल्प घ्या, डगमगू नका. तिथे हेल्प घेतल्यानंतर तो बिझनेस जिथे आहे तिथनं तरी नक्की वरती येईल. तुम्ही एम्प्लॉई ट्रेनिंग घेता, तर खरंच त्याची गरज आहे का? हो, खूप जास्त गरज आहे मॅडम. तुम्ही जसं बोलला की आपला बिझनेस खाली येतो, ज्यावेळेस तो बिझनेस खाली येतो ना, त्याचं रिझन काय असू शकतं, ॲज अ तुमची जी सपोर्ट सिस्टीम आहे ती सपोर्ट सिस्टीम जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही कितीही पळा एकटे, काहीही होत नाही. पण त्याच्यासाठी तुमची सपोर्ट सिस्टीम म्हणजे तुमची टीम असते. आणि टीम जर प्रॉपर असेल, ते प्रॉपरली सगळं वर्क करत असेल, त्यांचा माइंडसेट तसा असेल, तर तुम्ही बिझनेसमध्ये ग्रो करू शकतात. आणि तुम्हाला जर ग्रो करायचं असेल तर तुमची टीम तशी स्ट्रॉंग पाहिजे. आणि टीम जर स्ट्रॉंग ठेवायची असेल तर तुम्हाला त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. आणि त्या ट्रेनिंगसाठी माझे आता काही ट्रेनिंग चालू आहे ऑफिसचं. म्हणजे मी ज्या दिवशी फर्स्ट ट्रेनिंगसाठी त्यांच्याकडे गेले आणि आत्ताचे त्यांची ट्रेनिंग्स कंप्लीट झाल्यानंतरच्या त्यांच्या एम्प्लॉईजचे किंवा त्यांच्या ओनरचे रिॲक्शन्स, म्हणजे जेव्हा कम्युनिकेशन जमत नव्हतं, खूप छान प्रकारे कम्युनिकेशन करताय, खूप छान प्रकारे टाइम मॅनेज होतोय. त्यांची जी काही एम्प्लॉईजचे त्यांच्या स्वतःमध्येचं बॉन्डिंग जे आहे, टीम वर्क प्रॉपरली होतोय. आणि त्याच्यामुळे फायदा असा झाला ओनरला की टाइम प्रॉपरली मॅनेज झाल्यामुळे वर्क चांगलं केलं जातंय. आणि एम्प्लॉईमध्ये कुठेतरी जे की मी पुढे जाईल, तुला खाली खेचलं जाईल, ते राहिलं नाही. त्यांना ती कुठेतरी चेंजेस झाल्यामुळे त्या ओनरला पण फायदा झाला ना. मग त्यांना तो ट्रेस नाही राहिला की बाकीचं बॅकअप मी कसा सांभाळू. आता त्यांचा एम्प्लॉई किंवा त्यांचं सिस्टीम डेव्हलप झाली ॲज अ फक्त तुमचा ट्रेनिंगमुळे. आणि ट्रेनिंग्स खूप हेल्प करतात. ॲज अ स्कूलची ट्रेनिंग असू द्या, ऑफिसची ट्रेनिंग असू द्या, खूप हेल्प करतात. पण हेल्प करण्यासाठी आपल्याला ॲक्शन्स घेतली पाहिजे. मी तर ॲज अ ओनर म्हणून आपला माइंडसेट काय असतो,
मी तर सगळं सांगतो यांना काहीच प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली ट्रेनिंग घेतात त्यावेळेस समजतं की खरंच काय काय एरियाज कव्हर करणं गरजेचं आहे. आणि त्यांचे प्रॉब्लेम ॲज अ ज्यावेळेस ट्रेनर समजून घेतो त्यावेळेस ते खूप छान स्मूथली तुमची टीम बिल्ड होते. मॅम, गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरचं तुमचं काहीतरी उद्दिष्ट असेल, तुमचं विजन असेल, मिशन असेल, ते आम्हाला सांगाल? हो नक्कीच. की माझं विजन आहे की मला 1 कोटी लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे, तो पण सकारात्मक बदल घडवायचा आहे. त्यांना त्यांचं जे मानसिक आरोग्य आहे त्याच्याबद्दल जनजागरूकता निर्माण करायची आहे. आणि मानसशास्त्राबद्दल अवेअरनेस मला संगमनेरमध्ये किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये पसरवायचं आहे. आणि 1 कोटीचं टार्गेट याच्यासाठीच ठेवलं आहे की मी 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर ॲज अ बाकीचे 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचतील. अशी सायकल जर ती कंटिन्यू राहिली तर कोणालाच असं गरज नाही वाटणार, कोणीच डिप्रेशनमध्ये जाणार नाही. आता तुम्ही सांगितलं 1 कोटी लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, पण त्यासाठी काय काय स्ट्रॅटेजी चालू केलेत, काय काय पावलं उचलली आहेत तुम्ही, ते सांगाल? नक्की. सुरुवात तर झालेली आहे की ट्रेनिंग्स म्हणा, सेशन्स म्हणा किंवा काउन्सलिंग याच्या थ्रू आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे पोचते बऱ्यापैकी आणि बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये छान बदल पण घडलेले आहे. आता नवरात्र उत्सव चालू आहे. एक नारी म्हणून, एक स्त्री म्हणून तुम्ही कोणत्या रूपाशी जुळून घेता, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी तीच आहे? असं मी स्वतःला नवरात्रीमध्ये देवीसोबत तरी नाही कम्पेअर करणार की मी या रूपाशी कनेक्ट होते, पण ॲज अ स्त्री शक्ती जे आई भवानीचं जे रूप असतं त्या रूपाशी मी स्वतःला कनेक्ट तर नाही म्हणता ना, पण तिचा कुठेतरी अंश, आपण तिचेच लेकरं आहोत तर तो अंश आहे. ती जशी स्ट्रॉंग होती तसंच स्वतःला स्ट्रॉंग ठेवणं हे नक्कीच आहे. आज आपला पॉडकास्ट महिला बघतात आहे, तरुण वर्ग बघतात आहे, तर त्यांना काय संदेश द्याल? हा पॉडकास्ट जे सगळेच जण बघताय तर महिलांसाठी मी नक्कीच सांगेल ॲज अ नवरात्र आहे तर आई भवानी जशी स्ट्रॉंग होती तसं स्वतःला स्ट्रॉंग करा. आणि तिच्या जे काही आहे तिचाच अंश आपण आहोत. त्या अंशाचं जर आपल्याला जर कुठेतरी चीज करायचं असेल, तिने जर आपल्याला या पृथ्वी तलावर पाठवलेलं असेल तर नाही, आपल्याला रडत नाही बसायचं आहे, लढायचं आहे. आणि लढण्यासाठी आपल्याला स्वतःला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि आपला माइंडसेट चेंज करायला पाहिजे. आणि आपण म्हणतो नवरात्री चालू आहे, सगळ्या गोष्टी असतात, आपण आईला बघतो, पण सध्या समाजामध्ये काय चालू आहे, मुलींवरती किती सारे अत्याचार होत आहे. तर त्यासाठी हे नाही म्हटलं पाहिजे की मला कोणीतरी हेल्प करेल, स्वतःचं माइंडसेट चेंज करा, आई भवानीसारखं स्ट्रॉंग व्हा आणि नक्कीच स्वतःचं रक्षण स्वतः करा. अशी कोणती गोष्ट आहे की तुमच्या दैनंदिन जीवनात की जे तुम्हाला रोज मोटिवेट करतं? माझं विजन अँड मिशन की लोकांच्या आयुष्यात चेंजेस घडवायचे आहे, पॉझिटिव्हवाले, आणि सायकोलॉजी किंवा NLPचा अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरला पुढील 5 वर्षात तुम्ही कुठे बघू इच्छिता? गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरचं विजन अँड मिशन जसं आहे तसंच गायत्री काउन्सिलिंग सेंटरचे खूप साऱ्या ब्रँचेस मी बघते आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरमुळे झालेले बदल, प्रत्येकाला भेटलेली हेल्प ॲज अ लाईफ कोच म्हणून, NLP कोच म्हणून, सायकोलॉजिस्ट म्हणून, हे सगळे जर माझ्याकडे एवढे सगळे टूल्स आहेत तर गायत्री काउन्सिलिंग आणि ट्रेनिंग सेंटर खूप मोठं होताना मी बघते आहे. आणि सगळ्यांना हेल्प करताना, सगळ्यांचे वाहूवाले मुवमेंट्स घडताना छान असं आहे. आता आपला पॉडकास्ट सर्वजण बघतात आहे, तर त्यांना तुमच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच. म्हणजे हा खूप एरिया आहे की हेल्पची खूप गरज आहे. खूप कमी जण यात येतात, पण यायचं असेल तर प्रॉपर वेनी या, सर्टिफिकेशन्स करून या. आणि अर्धवट नॉलेज घेऊन तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये चेंजेस नाही आणू शकत. त्यासाठी प्रॉपर नॉलेज घेऊन इथपर्यंत या. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, आपण जर दुसऱ्याच्या लाईफमध्ये चेंज करतोय तर आपला माइंडसेट पण तसाच असला पाहिजे. तो माइंडसेट जर असेल तर नक्कीच आणि छान आहे. हेल्प करणं ही खरंच खूप भारीवाली फिलिंग्स असते, वाववाली फिलिंग्स असते. कारण तुम्ही एखाद्याला
काय म्हणतात ना, एक सुसाईड पासून एखाद्याला जर तुम्ही त्याला जीवनदान दिलं आणि तो परत कधीतरी येऊन तुम्हाला ग्रो झालेला दिसतो ना, त्या मुवमेंटसाठी तरी तुम्ही हे छान आहे. एन्जॉय करून हे करा आणि यायचं असेल तर प्रॉपर गायडन्स घेऊन या. अर्धवट नॉलेजनी इकडे येऊ नका. गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर मध्ये असं असतं की काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला एज्युकेशन काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, रिलेशनशिप काउन्सिलिंग, जे काही काउन्सिलिंगचे एरियाज आहे ॲज अ हेल्प करण्यासाठी ॲज अ ते काउन्सिलिंगमध्ये केलं जातं. आणि ट्रेनिंगमध्ये तुमचे एम्प्लॉईज ट्रेनिंग्स असू शकतात, ऑफिस ट्रेनिंग्स असू शकतात. म्हणजे जे काही फॅक्टरीज आहे, जिथे वर्कर आहे, भले तिथे 2 वर्कर असू द्या, तिथे पण ट्रेनिंग केली जाते. कारण ती ट्रेनिंगची गरज आहे आणि ती गरज ओळखून त्या ट्रेनिंग्स केल्या जातात. त्या ट्रेनिंग्स घेतल्यानंतर जो काही बदल होतो, त्या बदलासाठी ट्रेनिंग सेंटर खूप छान हेल्प करतं. आणि काउन्सिलिंग सेंटर हे तुम्हाला शून्यातनं वर आणण्यासाठी हेल्प करतं ॲज अ पर्सनल म्हणून. पर्सनल लाईफमध्ये हे चेंजेस होतात काउन्सिलिंगमधनं आणि ट्रेनिंग्समधनं तुमच्या वर्करवरती, अदर गोष्टींवरती होतात. तुमच्या सगळ्यांच्या हेल्पसाठी गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर वेलकम असेल तुमचं प्रत्येक वेळेसच. कधी अडचण आली तर नक्की या. गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटर हे संगमनेरमध्ये टॉप 10ला आहे, 2nd फ्लोअरवरती. यायच्या वेळेस नक्कीच आपलं गायत्री काउन्सिलिंग अँड ट्रेनिंग सेंटरचं इन्स्टा ID आहे, फेसबुक आहे, यूट्यूब आहे. त्याच्यावरती तुम्ही आधी इन्स्टावरती मेसेज करून अपॉइंटमेंट घेऊ शकतात. मग त्याच्यानंतर आम्ही सांगितलं जाईल की तुम्हाला कधी वेळ आहे ते. आजच्या आपल्या नवदुर्गा गायत्री थोरात यांनी दाखवून दिलं जिद्द, धैर्य, सेवाभाव असेल आणि यशस्वीपणे पार पडता येतात. चला तर मग पुन्हा भेटू एका नवदुर्गेसोबत. तोपर्यंत सेवाभाव करत राहा, आनंदी राहा. थँक्यू.